कस्तरति कस्तरति मायां यस्संगांस्त्यजति यो महानुभावं सेवते निर्ममो भवति. इथपर्यंत आपलं चाललेलं आहे. माया कोण तरतो? कस्तरति माया. ही माया नदी अवघड आहे, करायला फार कठीण आहे. कोण तरतो? मायेच्या पलीकडे कोण जाऊ शकतो? यस्संगांस्त्यजति, जो आसक्ती सोडतो तो जाऊ शकतो. संग म्हणजे आसक्ती. देहाचा संग जडलेला आहे म्हणून देहाविषयी आपल्याला आसक्ती आहे आणि देहजन्य जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत त्या साऱ्यांच्या साऱ्यामध्ये आपण रमून राहतो, आसक्त असतो. अनासक्त जीवन एक आहे, अवघड करायला, पण अनासक्त जीवन एक आहे. म्हणजे तो आहे आणि नाही असं असतं. जसं कमळाचं पान असतं पत्र, तसं कमलपत्र बघ, किंवा आळवाचं पान, आमच्याकडे आळवाचं पान असतं ते, त्याच्यावर कितीही पाऊस पडला तरी कोरडं ठणते. पावसामध्ये जरी असलं तरी ते भिजत नाही करत. अशा प्रकारचं असतं. रामकृष्ण म्हणत असत की एकदा नारळातलं पाणी आटलं म्हणजे करवंटीपासून आत असूनच करवंटीमध्ये नारळ वेगळा राहत, खडखड खडखड वाजायला. पाणी आटलं पाहिजे. तसा अहंकार संपला. देहाच्या अंगाने भगवंतापासून बाजूला राहण्याचं काम संपलं की तो संसारामध्ये असूनच असंसारी असतो, संन्यासी असतो. नाही तर आपल्याकडे कल्पना अशी आहे की टाकून देऊन पळायचं, टाकून देऊन काहीच होत नाही, टाकून दिल्याने हे टाकलं जात नाही, केल्याने हे केलं जात नाही, असं काही ते तंत्र आहे संसाराचं. आसक्ती टाकणं हा एकच मार्ग त्यातला. म्हणून या संगांश जगती, अनासक्त जर जीवन कोणी जगत असेल मायांतर, एवढाच मार्ग आहे. आणखीन काय महत्वाचं? आपल्या बाजूने झालं बा आसक्ती टाकणं, पण दुसऱ्याच्या बाजूने काही करण्यासारखं आहे का? दुसऱ्याच्या बाबतीत काही करण्यासारखं आहे का? आहे. महानुभावम सेवते. आसक्ती टाकायची जर असेल तर तुम्हाला संतांची सेवा करायला पाहिजे. नारदांनी कितीतरी ठिकाणी सांगितलेलं आहे. संतांच्या सेवेसारखा आणखीन कुठलंही माया करण्यासाठी दुसरा उपायच नाही. आणि संतांची सेवा अनेक प्रकारांनी करता येते. देहाच्या अंगाने, मनाच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने, ते सांगतील त्या उपदेशाच्या अंगाने, ते म्हणतील ते करण्याच्या अंगाने, असा अनेक तऱ्हेने संतांची सेवा करतात. त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचण्याच्या अंगाने, अथवा पाय चेपणं, डोकं धासणं, हे देखील गौण सेवा आहे ती. मुख्य सेवा जे साधू सांगतील त्याप्रमाणे वागणं. मेहर बाबा असं म्हणत असत की साधू काय करतात ते बघू नका, ते काय सांगतात ते ऐका. न देव चरितम चरे, तुम्हाला ते शक्य नाही, आपल्याला ते शक्य नाही. काय शक्य आहे सांगा बरं? 18 वर्षाच्या वेळाबाई, 30 वर्षाचे समर्थ, त्यांनी सांगितलं सर त्यांनी विषपान केलं ना, आई वडिलांना तू नको ना आता चल, आणि वेणाई निघून गेली. तिचं कल्याण झालं पुढे, ती साध्वी झाली मोठी, तिची समाधी आहे आता. पण सांगायची गोष्ट म्हणजे 18 वर्षाच्या वेळाबाईला काय कळत होतं, पण समर्थांच्यावर विश्वास, आणि एवढा विश्वास की चल म्हटलं बरं चालायला. सेवा अनेक पद्धतीने करता येते. वेणाबाईंनी संबंध जन्मभर समर्थांची सेवा केली. शेवटी ते कीर्तन करत असत, आणि कीर्तन करत असताना समर्थ बसत असत, कल्याण स्वामी बसत असत, कीर्तन ऐकायला वेणाबाईंनी. आणि शेवटी कीर्तन करून जो नमस्कार केला तिथून वेणा उठलीच नाही. त्या आधी आज्ञा घेतली की आता मला आज्ञा द्या, माझं सर्व काम झालेलं आहे, मला असं वाटतं 50 वर्षाचे असतील त्यावेळेस, मला आज्ञा पाहिजे. तर म्हणे थांब, मी सांगेन तुला. आणि एक दिवस समर्थांनी सकाळी सांगितलं की तुझं सगळं कृतकार्य झालेलं आहे ना, तुझी खात्री आहे ना? ते म्हणाले हो, आपल्या चरणाची सेवा झालेली आहे, सर्व जे काही मला प्राप्तव्य होतं ते झालेलं आहे, मला देह ठेवायला काही वाटणार, मला देह ठेवायचं. कीर्तन केलं वेणाबाईने, समर्थ बसले होते समोर, समर्थांचं पूर्ण लक्ष होतं. कीर्तनात खूप रंगून गेल्या वेणाबाई, नेत्रांना अश्रुधारा वाहत होत्या. आणि शेवटचं झालं सगळं कीर्तनाचं, आणि त्यांनी पायावर जे डोकं ठेवलं समर्थांच्या, तिथेच त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे, देह टाकलेला आहे. सेवा कुठपर्यंत जाऊ शकते ह्याचं एक उदाहरण आहे लहानचं. असे कितीतरी आहेत संत, हे केवळ उदाहरण आहे. सेवा किती कल्याण छाती असं म्हटल्याबरोबर त्या बुरजावरनं उडीच मार कल्याणाला, छाती एवढं म्हटलं. त्याने आता असं गेलं नाही बुरजाला वारसा घालून, थांबा एक तासाभरात मी छाती आणतो. ते छाती म्हटल्याबरोबर उलटी भागी तोंड, उलटी भागी, उभे असे
फांदीला लागून आणि इकडून तोडायची, खाली येत तशी फांदी तोडायची कल्याण, तशी फांदी तोडली, पडले खाली विहिरी पडले. ज्याच्यावरचा इतका जबरदस्त विश्वास की ब्रह्मांड जरी पालथं झालं तरी विश्वास जरा तिथे डळमळत नाही, तो शिष्य. आता क्वचित असतो पण तो शिष्याने काय 10%, 15%, 25% या बोधाने गेलं पाहिजे. महानुभावम सेवते यासारखी माया करण्याला गोष्टच नाही. संपूर्ण एकरूप होऊन जावं संतांची. काय त्यांच्या मनामध्ये विचार आहेत आपण शोधून काढावे, त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करावा. काय त्यांच्या आवडीनिवडी आहेत आपण शोधून काढावं, ते त्याला पुरवावं. त्यांना काय पदार्थ विशेष आवडतात आपण घेऊन यावा. खरोखरी त्याची परिस्थिती आहे हे त्यांच्या करता नाही, त्यांना काहीच पदार्थ नको आहेत जगात. पण आपल्याला जर पूर्ण सरेंडर ज्याला म्हणतात, शरणागती, सेवा, सेवा याचा अर्थच म्हणजे पूर्ण शरणागती, तर हे करायला पाहिजे. त्यांचे पाय चिपून काहीच होणार नाही. त्यांना काय आधी वाटत नाही, पाय चेपावं म्हणून वाटत नाही, चिपून नाही वाटत. पण आपण जर चेपले तर आपल्याला उदंड फायदा आहे. सहसा संत चिपू देत नाही, पण एखाद्याला जर दिले समजा, महत् भाग्य समजावं. महानुभावम सेवते, संतांची जो सेवा करतो, जो आपल्या अंगाने या आसक्तीचा त्याग करतो आणि जो संतांची सेवा करतो. तिसरं निर्ममो भवती, ममत्व रहित होतो. इतके पदार्थ घरामध्ये असतात, इदंड मम म्हणावं. पुष्कळ आहेत, माझ्या साड्या आहेत 25, ठीक आहे. माझं मन नाही भूल केलं, मरताना मी असं म्हणणार नावाचं माझ्या 25 साड्यांचा आता काय. निर्ममो भवती, ममत्व रहित व्हा. आता माझ्या संसाराचं काय होणार, आता माझ्या पैशाचं काय होणार, असं आजारी पडल्याबरोबर जो म्हणतो पूर्ण आसक्त आहे असं समजा, आणि पूर्ण ममत्व त्याच्या अंगात. पण तुमच्यासारखी जी साधक मंडळी आहे, या साधक मंडळी हळूहळू आपण अलिप्तच व्हायला पाहतात. संसार करत असताना, तन मन धनाने संसार करत असताना हळूहळू निर्मम, निरासक्त, निसंग, हळूहळू म्हणजे आहे आणि नाही, तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे तरी तेथीचा नव्हे नवा लगेच. खरोखरी संतांची स्थिती किती लोकांना कळते याचं वा न वा. माझी कल्पना लाखात एक असेल नसेल. संत करणं कठीण आहे फार, वरवरच्या कर्माने ते करणार नाहीये. त्यांचं उद्दिष्ट जर शोधलं तुम्ही तर कदाचित कळेल. पण ते ज्या रंगात रंगलेले असतात तो जर रंग तुम्हाला थोडा बहुत मिळाला आयुष्यामध्ये, तुम्ही विचार करायला जागेवरच राहणार. विचार करायला जावे म्हणून कस्तरती माया, माया म्हणजे तरायला दुर्लंघ आहे, अतिशय अवघड आहे. पण या संन्यासची आसक्ती सोडी राहते. संसारात आहे पण अनासक्त आहे, उदंड पैसा आहे पण अनासक्त आहे, उदंड घरदार आहेत अनासक्त आहे, गाड्या घोड्या आहेत पण अनासक्त आहे. आज गाड्या उद्या नसली पायी चालायला रुबाब, त्याच रुबाबात तो जाणार पायी, असा अनासक्त. स्वामीजींचा एक अभंग आहे, कधी खाई तूप रोटी कधी राहे उपवास. किंवा अर्धोपवास. झोपाला कधी राजवाडा तर कधी चंद्रमौळी झोप, कधी चटई फाटकी घोंगडी तर कधी गालीच्या पांगो. पण दोन्ही ठिकाणी योगी जो आहे अनुसंधान अखंड लागलेला आहे. तो का ज्याला महत्व देत असतो का गाद्या गिरद्यांना, त्याला घोंगडी का गादी दोन्ही सारखी आहे. त्याला पाटावर बसवा, टेबलावर बसवा, नाही तर नुसतंच बसवा खाली, तरी तो त्याच चवीने जेवण जेवणार आहे. त्याला म्हणायचं अनासक्त जीवन, निर्मम जीवन. हे साधू संतांच्या सान्निध्यातच कळतं. म्हणून जितका लाभेल संग तितका घ्यावा. यो महानुभावम सेवते यो निर्ममो भवती. पुढे पुष्कळ यो विलुप्त स्थानम सेवते लोकबंधम उन्मूलयती. मायानती करायला काय काय लागतं ते सगळं नारदांनी फार सुंदर सुसूत्र, फार छान आहे. ती नारदीय भक्तिसूत्र नुसती जर वाचत राहिला एखादा मनुष्य, आता पांघरकरांचा ग्रंथ कुठे मिळाला तर बघा, त्याच्यामध्ये विवरण देखील अगदी थोडक्यात आणि अतिशय चांगलं दिलेलं आहे. नुसती नारदीय भक्तिसूत्र जरी वाचली तरी सगळं परमार्थाचं सार त्याच्यामध्ये आलेलं आहे. किती महत्वाचे आहे, सूत्रमय आहे. काही निसंग व्हायचं म्हणजे कळतं आपल्याला काय व्हायचं. मग त्याच्यावरच्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या वाचाव्या, त्याच्यावर समर्थ काय म्हणतात ते वाचावं. पण हे जे सूत्र आहे एवढंच महानुभावम सेवते. मग त्यांनी आचार्योपासनमवर काय काय लिहिलंय, काय करावं आचार्योपासनम म्हणजे वाचून घ्यावं. 13वा अध्याय वाचून बघा. एकदा गुरुसेवा ये गुरुसेवे जायची जाण.
ह्या गुरुसेवे शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा असं नाथाने म्हणतो. गुरुसेवेसाठी मी म्हणतोय माझे सद्गुरु ज्ञानोबा राय असं नाथ महाराज म्हणतात. तर त्यांनी आचार्योपासनंवर काय लिहिलंय, नाही पाडगा गुरुभक्ती. गुरुभक्तीला पारच नाही, अंतच नाही. त्यांनी काय वर्णन केले, देह असेल तेव्हा, देह नसेल तेव्हा, या देहाच्या अंगाने, मनाच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने कशी गुरुसेवा करावी. पुन्हा पुन्हा वाचा आणि आपण कुठे आहोत ते पाहावं, म्हणजे लक्षात येते की आपण कुठेच नाही, गुरुभक्तीमध्ये आपण कुठेच नाही. तो माया नदीत चालतो, इतका विश्वास पूर्ण तो माया नदीत चालतो, बाकीचे करू शकत. ओम तत्सत.